नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहू वाटाणे पोहे। यासाठी मी घेतले कांदा घेतला, उभा चिरून घेतला। पोहेसाठी नेहमी असाच उभा चिरून घ्यायचा। आणि कांद्याची पाल घेतली, हिरवी मिरची, सांबार, शेंगदाणे, वाटाणे आणि लिंबू। आता आपण पोहे कसे करायचे ते पाहू। भांड्यात पाणी घेतलं। आता याच्यामध्ये आपण पोहे टाकू, कारण की हे पोहे जाड पोहे आहेत, त्यामुळे पाण्यात धुवूनच घेऊ। आता हे पोहे चाळणीत झारून घ्यायचे। पाण्यात टाकून पोहे धुतले की हे पूर्ण नरम होतात, तुटत पण नाही आणि फुलून येतात। आता हे याच्यावर ठेवू। आता आपण पोहे करायची तयारी करू, तोपर्यंत हे पोहे छान नरम होतात। गॅस चालू करते। आता कढई गरम झाली, याच्यामध्ये तेल टाकू। आवश्यकतेनुसार तेल टाकायचं। जास्त कमी नाही झालं पाहिजे, एकदम जास्त झालं तर तेल लागते। एवढं तेल आपल्याला बस होईल। तेल गरम झालं, मोहरी टाकू। मोहरी झाल्यानंतर शेंगदाणे टाकू, कारण शेंगदाणे क्रिस्पी करायचे आपल्याला। हलके सोनेरी शेंगदाणे होऊ द्यायचे। तुम्ही बघू शकता, छान हलके सोनेरी शेंगदाणे झाले। आता कांदा टाकू। कांदा नेहमी पोहे टाकायचा असला तर असा उभाच कापायचा, त्यामुळे चव पण चांगली येते आणि कांदा सगळ्या इकडून होऊन येते व्यवस्थित। मिरचीचे काप, कांदे पोहे, आलू पोहे, त्याचप्रमाणे आज आपण वाटाणे पोहे करू। त्याच्यामध्ये वाटाण्याचे दाणे टाकले जाते फ्रेश, कारण हिवाळ्याचं सीझन आहे, त्यामुळे छान वाटाणे मिळतात। आता कढीपत्ता, कांदा छान सोनेरी कलरवर झालेला आहे। त्याच्यामध्ये हळद आणि वाटाणे, थोडंसं लिंबू पिळू, त्यामुळे पोहेला चव छान येते। लिंबू टाकलं म्हणून आपण थोडीशी साखर घालू। आता मीठ, थोडंसं सांबार, आणि सांबार टाकला की लगेच हे जे पोहे आपण भिजवलेले होते ते टाकू। सगळं मिक्स करून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स झालं। पोहेला कलर पण आला पिवळा। जे हिरव्या कांद्याची पात आहे, आता ते टाकू याच्यामध्ये। 2 मिनिटं झाकण ठेवू। थोड्या वेळ याच्यावर झाकण ठेवलं होतं। आता परत 1 चमचा देऊ। हे थोडेसे कोरडे वाटतात, तर याला आपण पाण्याचा एक भपका मारू। भपका मारला की ते पोहे नरम होतात। असं हातात पाणी घ्यायचं आणि असं सगळ्या याच्यावर मारायचं। परत थोडा वेळ झाकण ठेव। हे बघा, मस्त झणझणीत वाफ आलेली आहे पोहेला। हे पोहे तयार आहेत। याच्यावर हिरवा सांबार टाकू भरपूर। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। हे पोहे खाण्यासाठी तयार आहे।